दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी पाठवा की ज्यामुळे लाईव्ह टेलिकास्ट तुमच्यापर्यंत खूप छान पद्धतीने पोहोचेल. धावसंख्या 1. गणेश कदम आहेत तिथे. गणेश कदम. चिपळूण नागरी प्रीमियर लीग 2026च्या निमित्तानं तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत. ऑन साईडला फटका सुरेख आहे, सुंदर आहे. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार जाईल की 2 बाउन्स बघूया. 2 बाउन्स सीमारेषा पार चौकार. पुढे ससत खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. डॉट बॉल. सर्व मान्यवरांचे चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत. डॉट बॉल येतात. एक चौकारानंतर कमबॅक करत असताना गोलंदाज प्रतीक. नितीन हा असा आमचा मित्र आहे जो पुण्यनगरीमध्ये राहतो आणि यापूर्वी पंचांची भूमिका तुम्ही पाहिले. ती हटके व पंचांची भूमिका. लेगस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू, वाईट बॉलचा इशारा संतोष गांधीकडून. आणि आता आणखीन एका भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहू शकता. मायक्रोफोनवरती त्यांचा आवाज समालोचक म्हणून ऐकणार आहोत. नितीन, आपलं स्वागत आहे. नक्की. थँक्यू सर. आपल्याच भागातील एक गोड आवाज तुम्ही ऐकत होता, प्रशांतजी सरांचा. मी नितीन तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, क्रिकेटचा हा थरार आपण सातत्याने पाहत असतो आणि 33 वर्ष खरं तर या संस्थेला आता पूर्ण होत आहेत. आणि त्याच आनंदाच्या क्षणातून खरं तर आपण ही क्रिकेटची स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिलं शतक खरं तर पाहिलं गेलं मैदानाच्या आतमध्ये संपलं गेले. 6 धावा फलकावरती आहेत. कोणती विकेट मैदानामध्ये आतापर्यंत गमवली गेली नाही. चला, कोणताही टाईम वाया घालवायचा नाही. आयुष्यामध्ये काय महत्त्वाचं आहे तर टाईम महत्त्वाचा आहे. एकदा अंबानीला विचारलं गेलं एका मुलाखतीमध्ये की तुम्ही या जगातली कोणती गोष्ट अशी आहे की ती विकत घेऊ शकत नाही. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अशी कोणतीच गोष्ट नाही जी मी विकत घेऊ शकत नाही, एक गोष्ट सोडून, ती म्हणजे वेळ. आयुष्यामध्ये वेळ कधी विकत घेता येत नाही मित्रांनो. आहे त्या वेळेला तुमचं काम अचूक असेल तर तुम्ही इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही. आणि तोच इतिहास या चिपळूण नगरी सहकारी पतसंस्थेने घडवलाय. खरं तर 33 वर्ष या संस्थेला पूर्ण होत आणि त्याच आनंदाच्या क्षणात आपण बघतोय क्रिकेटचा महाथरार मैदानाच्या आतमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी पुणे भूषण नितीन वेताळ तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. घेऊन जातोय पुन्हा एकदा मॅचकडे. दुसरं शतक आहे. पहिली ओव्हर संपल्यानंतर दुसरं ओव्हर आपण पाहतोय राजेश घेऊन येतील. राजेश यांचा शॉर्ट पिच चेंडू पुल करायचा प्रयत्न केला. एक टप्पिका चेंडू जातोय सी मा हरीशा पार. छर छर. डीजे थांबा. आज तुमची साऊंड सिस्टीम देखील खूप सुंदर आहे. तुमचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत. राजेश यांचा पहिला चेंडू होताना आम्हीच्या बॅटमधून आपण पाहिलंय खरं तर एक मोठा चौकार मैदानामध्ये येतोय. दुहेरी अंकामध्ये 10 धावा फलकावरती. चिपळूण रायझर्स मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना राजेश यांचा दुसरा चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारायचा प्रयत्न केलाय, पण इकडे आमच्या पंचांनी दंडित केले. अवांतर धावीची भर होती. व्हाईट बॉल. या वयामध्ये पण तरुण पण आहे आमच्या अंपायरमध्ये. पंचांची भूमिका पार करणं सोपी नसतं मित्रांनो. तुम्ही बॉल घेतला बॉलर होताल, हातामध्ये बॅट घेतली बॅटर होताल, 38च्या बाहेर उभे राहिला तर फिल्डर होताल. पण पंचांचा अनुभव हा खूप दांडगा असतो
अभ्यास करून पंचांची भूमिका तुम्हाला स्वीकारता येते. इथे मला वाटतं थोडासा बरकटलाय चेंडू. येस, कबुतराचे 2 की पंख वरती झालेत आणि पंचांनी मात्र दोन्ही जमिनीला समांतर धावा मिळतील अवांतर. व्हाईट बॉल. एक धाव महत्वाची आहे. वाईट चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक टाकला गेला. पहिल्या चेंडूत एक सुंदर चौकार सजवला गेला आणि त्यानंतरचे 2 चेंडू वाईट. येणाऱ्या चेंडूवरती अमित काय करतील? जागा बघितली. ओ चांगले फिल्डिंग, टायमिंगला जवाब आणि तिथे विकेटची संधी होती. आयुष्यामध्ये संधी एकदाच येते. त्या संधीचं सोनं तुम्हाला करता आलं तर नक्कीच तुमचं नाव होणार आहे. स्वतःला सिद्ध करावं लागतं मित्रांनो क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. आमचे प्रशांत सर नेहमी सांगत असतात, पुणे जिल्ह्यामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, तुम्ही जोपर्यंत स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत हे जग तुम्हाला प्रसिद्ध होऊन देणार नाही. पुढला चेंडू शॉर्ट पे चेंडू फुल केलाय. सक्सेसफुल. फटक्यामध्ये ताकद आहे. डाऊन द बॉल. फिल्डर खाली आहे. विकेट. ओ यू टी आउट. डी. मोठा असला तर त्याला सोबत कोणी ना कोणी लागतं. तसे आमचे प्रमोद मैदानाच्या आतमध्ये आहेत. प्रमोदचं खूप मोठं काम आहे. प्रमोद सरांचं सातत्याने. खरं तर प्रशांत सरांच्या सोबत सातत्याने ते असतात. प्रवास किती मोठा आहे त्याला छोटं करायचं काम सातत्याने प्रमोदजी करत असतात आणि तेच प्रमोदजी मैदानाच्या आतमध्ये आहे. क्रिकेट म्हणजे आयुष्य आहे आणि आयुष्य म्हणजे क्रिकेट आहे आणि तोच क्रिकेटचा क्षण आपण मैदानामध्ये पाहतोय. टाइम वाया घालू नका मित्रांनो, विनंती आहे. टाइम इज मोर दॅन मनी. आयुष्यामध्ये पैशापेक्षा वेळेला खूप महत्व आहे. धावसंख्या फलक 12 आहे. आपण बघतो एक विकेट मैदानामध्ये गमावली गेली. 1.3 ओव्हरचा सामना मैदानामध्ये संपलाय. नॉन स्ट्राईकला रोहन आहेत, स्ट्राईकला प्रमोद जे न्यू बॅटर आहेत. राजेजी चांगली गोलंदाजी करतात. पहिला चेंडू थोडासा भरकटला. 4 नंतर वाईट नंतर डॉट नंतर विकेट. चांगलं समीकरण आहे त्यांचं खरं तर. चला थोडं स्पीड द्या, विनंती आहे. मला तर मॅडम देखील मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतात स्लिपला. बापरे, ॲडव्होकेट पवार मॅडम देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत. हवेमध्ये चेंडू आहे. स्वतः अंदाज थोड़ा चुकला. अंदाज अपना चाहिए. जब आप क्रिकेट के मैदान में आते हो तो अच्छी तरह से खेलना पड़ेगा आपको. एक क्वार्टर बॉल की वहाँ पे संधि थी लेकिन आपने वो गवा दिया है मौका. वहाँ पे बढ़िया फील्डिंग. वहाँ पे एक सिंगल मिलेगा शायद. 4 चेंडूंमध्ये 7 धावा बनवल्या गेल्यात आतापर्यंत राजेजी यांच्या गोलंदाजीवरती. थोडं फास्ट खेळायचं विनंती आहे. 60 मिनिटाच्या आत या 2 इनिंग तुम्हाला संपवायच्यात. नंतर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. बॅटेज कीपर डाऊन द बॉल होते तिथे, पण तिथे कॅच सुटलाय. चेंडू जमिनीला कापत जातोय सीमा रेषाच्या अगदी जवळ. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. चांगलं क्षेत्ररक्षण अजूनही आम्हाला पंच सांगतायत की काय आहे. सेफ आहे चेंडू तिथे. जेवढ्या पळवून धावा बनवल्या त्याच धावा तुमच्या खात्यामध्ये काउंट केल्या जाणार आहे. मित्रांनो, मी नेहमी सांगत असतो, स्वतःचं आयुष्य कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका. स्वतःचं आयुष्य कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका. कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं. तिथे जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. ओ तिथे अंदाज चुकलाय. अंदाज फेल तर यारावला झेल. हे वाक्य कधी विसरू नका. क्रिकेटमध्ये जीवदान देणं किती महागामध्ये पडतं आपण अनेक खेळाडूंना खेळताना पाहिलंय. कॅच विन द मॅच विन असं म्हटलं जातं. 2 ओव्हरचा सामना संपलाय. धावसंख्या फलक आहे 17. 17 हा क्रिकेटचा अशुभकडा मानला जातो आणि तो 17 मैदानामध्ये आहे. येणाऱ्या चेंडूवरती 17 वरती खतरा होणार का? 17 हा 3 प्रकारचा खतरा देऊन जातो. एक चौकार, षटकार की विकेट. या 3 समीकरणामध्ये कोणत्या खतऱ्यावरती हा 17 कडे थांबणार आहे येणार का नक्की सांगेल. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि लगेच गोलंदाज तयार ठेवायचा आहे मैदानामध्ये. चांगल्या पंचांच्या भूमिकेमध्ये 2 अनुभवी पंच मैदानामध्ये आपण पाहतोय. बॉलरचं नाव काय असेल? प्रतीक मैदानामध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी लावलेत. जर्सी नंबर 01 आहे.
प्रत्येकने आधी एक ओव्हर टाकली पहिल्या नंबरची, त्यावर ते फक्त 7 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. आता पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. त्या स्ट्राईकला आपण बघतोय प्रमोद आणि एका नॉन स्ट्राईकला बाजूला आपण पाहतोय तर रोहन. 17चा खतरा मैदानामध्ये दिसणार का बघूया. फटका सुरेख, एक टप्पी खात 17चा खतरा येतोय. सीमा रिषा पार छर छर छार डीजे. मला तर चेंडूला गारगार आईस्क्रीम खायची होती बडवून, अगदी त्या दिशेने चेंडू पडलाय. जाऊया पुन्हा एकदा. 17चा खतरा पार झालाय. गोड आकडा, शुभ आकडा क्रिकेटचा म्हणजे 21. या चेंडूवरती जास्त करून डॉट चेंडू येतात, नाही तर विकेट. बघूया बॅटरने काय समीकरण ठरवलंय. ये अलग बंदा है भाई, ये गेंद कहाँ पे डाली है. मैच चालू मुंबई में, गेंद डाली दिल्ली में, नो बॉल नो बॉल. आणि तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण आहे. बरं चेंडू होतं खरं तर खूप हाईट दिली होती. मला तर यस, उघडा डोळे बघा नीट. मैदानामध्ये आहे फ्री हिट आणि या फ्री हिट वरती दणका मिळणार का. प्रमोद खरं तर स्ट्राईकला आहे तर मोठा फटका मिळेल. 2 धावा बनवल्यात पळून तिथे खरं तर. यस, DOT डॉट डॉट बॉल मैदानामध्ये आहे. एक एक चेंडू खरं तर महत्वाचा असतो. डॉट चेंडू जितके तुम्ही टाकताल तितका आनंद तुम्हाला असेल, कारण की पुढल्या मॅचमध्ये तेवढ्या कमी धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. वा, बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. एक थोडासा खराब चेंडू पडला, त्यानंतर 2 चेंडू डॉट टाकले गेले. फ्रीटवरती डॉट चेंडू येणं खूप कमी वेळा पाहायला मिळतं आणि ते समीकरण मैदानामध्ये आपण सातत्याने पाहतोय. बॅक टू बॅक 2 वेळा 2 चेंडू डॉट. 24 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. पायामध्ये चेंडू, इथे फटका सुरेख. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट होता, पण फिल्डर डाऊन द बॉल. ओ UT आउट डीजे. मैदानामध्ये टिपलाय. डीजेचा नादच नाही करायचा. पार्थनी कॅच घेतलाय आणि बॅट्समन नागेश आहेत. अच्छा, थोडस यस सर. 2 बाकी आहेत सर, अजूनही 2 चेंडू मैदानामध्ये बाकी आहेत. तिसऱ्या ओव्हरचे 2 चेंडू मैदानामध्ये बाकी. 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 9च्या सरासरीने त्या धावा बनवल्या गेल्यात. प्रतीक चांगली गोलंदाजी केली आहे प्रत्येकाने. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. त्यानंतर गोलंदाजी करताना 4 नो बॉल, नंतर विकेट. वा भाई वा, स्विंग करत गेलाय चेंडू, नो मिस. OUT आउट. पुन्हा एकदा बॅक टू बॅक विकेट डीजे. गोलंदाजी केली आहे प्रत्येकडे. अनुभव दांडगा आहे खरं तर प्रत्येक यांच्याकडे. बॅटरचा अभ्यास केला, त्याच्यानंतर पायामध्ये चेंडू फेकण्याचा निर्णय योग्य होता. थोडासा पाय भरकटला गेला आणि चेंडू जाऊन पोचताय थेट स्टंपवरती. न्यू बॅट्समन आपण पाहतोय गुलजार. ये नाम में कुछ दहशत है भाई, ये आदमी देखील अलग है. प्रशांत सरांच्या खांद्याला खांदा असतो, कारण की PA ही मोठी पदवी त्यांच्या खांद्यावरती आहे आणि ते मैदानाच्या आतमध्ये आहेत. वा, सरळ ते खेळलाय फटका. शुभम आहे तिथे सिंगल. तिथे सिंगल बरोबर डबलचा प्रयत्न केलाय. थ्रू होणार का. नाही. 2 धावा. यस, तिसरी ओव्हरचा सामना मैदानामध्ये संपलाय. 26 रन, लॉस ऑफ 3 विकेट. अजूनही 3 षटकं बाकी आहेत. टायमाचं गणित तुम्हाला सांगितलंय मित्रांनो की 1 तासाच्या आत म्हणजे 60 मिनिटांमध्ये तुम्हाला ही दोन्ही इनिंग संपवायच्या आहेत.
टाइम मी तुम्हाला सांगितला होता मॅच चालू झाल्या 7:31 मॅच ऑन होते. 7:47 झालेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला फास्ट खेळावं लागेल. 8च्या आत हा सामना संपणं खूप गरजेचं आहे. शिवम आपण पाहतोय गोलंदाज. स्ट्राईकला रोहन असतील. नवसायंकल गुलजार आहेत. शिवम ज्याने चांगलं क्षेत्ररक्षण केलं तर युवा खेळाडू आहेत. शिवम आपण पाहतोय गुलजार गोलंदाज बॅटरचं नाव आहे खरं तर. बघा आपण सातत्याने नवीन गोलंदाज म्हणतो असो प्रशांत सर, पण इथे स्वतः गुलजार गोलंदाज मैदानामध्ये आहेत. आणि इकडे पहा छोटी चिपळूणची चिक्की म्हणले तरी चालेल शिवमच्या नावाची. युवा खेळाडू स्क्रीनवरती दिसतात. लहानपणी प्रत्येकाला एक स्वप्न असेल की आम्ही टी व्हीवरती कधी दिसेल. आज शिवम स्वतः गोलंदाज करताना टी व्हीवरती दिसतोय. वा हवेमध्ये चेंडू आहे तिथे विकेटची संधी. फिल्डर खूप लांबून आल्यात. ओ चूक करली, थोडी चूक केली या मैदानामध्ये. या छोट्या युवकाला नक्की विकेट मिळली असती पहिल्या चेंडूवरती. आणि शिवमचे वडील महेशजी शिंदे खरं तर खूप चांगले क्रिकेटर आहेत. आज वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून शिवम मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. आणि हे पाहिजे तुमच्या जिद्दीमध्ये, तुमच्या विश्वासामध्ये की आपले वडील काय करतात त्यापेक्षा वेगळं काहीतरी करायचं. पण इथे वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून शिवम मैदानामध्ये आहे. चांगला फटका, गॅप मोठा आहे तिथे. रोहनच्या बॅट मधून येतोय सीमा रेषा पार. तलवारीची मिळेल धार. येतोय घडाघडी चौकार. या 4 धाब्याने धावसंख्या थोडीशी भरकटली आहे, थोडीशी वाढली आहे, पडली आहे. 32 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. शिवम पुन्हा एकदा तयार. ओ स्लो डिलिव्हरी टाकली तिकडे. मला वाटतं क्षेत्ररक्षक खूप दूर आहेत. एक पिक खात चेंडू जातोय सीमारेषा पार. पुन्हा एकदा येईन बॅक टू बॅक चौकार. स्लो टाकला होता चेंडू कर देते. आणि बॅटरने पहिला अभ्यास केला की यावरती घाई करण्यात काही अर्थ नाहीये. चेंडू येऊ द्या, त्यानंतर आपण तिथे स्वार होऊ. आणि या 4 धावेने थोडी धावसंख्या थोडी पडेल. 36 रन, 36 धावा. नेक्स्ट मॅचचा देखील टॉस होणार आहे. दोन्ही टीमने तयार राहायचंय. पुढचा चेंडू देखील महत्वाचा आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असायची असेल. अकुटपदा चेंडू हुक केलाय. सुरेख फटका. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाबांकरता षटकार. आदरणीय सन्माननीय सुधीर दादा चव्हाण आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आपण व्यासपीठावरती यायचे. आपलं सहर्ष स्वागत आहे. सुधीर दादा चव्हाण साहेब सन्मानपूर्वक आपण व्यासपीठावरती यायचे. राजेंद्र शिंदे अनेक पत्रकार त्या ठिकाणी आता दाखल झाले. त्यांचंही स्वागत आहे. मजा येणार, यानंतर मजा आहे, धमाल आहे. तत्पूर्वी पुढचा सामना देखील आपण पाहू शकता. मॅच क्रमांक 3 असेल. डायमंड 11 फायटर योद्धा 11 उत्तर विभाग. टप्पापाडून थोडं खाली राहणारा चेंडू आहे. यष्टीरक्षण थोडंसं खराब झालंय का नॉट आउटचा इशारा पंचांनी केलाय. आणि त्यामुळे 1 धाव एकेरीने आता धावसंख्या 4थ्या षटकामध्ये 43-3. एक चांगलं थ्रो मैदानाच्या आतमध्ये. विकेट किपरची भूमिका खरं तर खूप महत्वाची असते प्रशांत सर. आपण सातत्याने पाहत असतो विकेट किपर लेग बायच्या स्वरूपात खरं तर एक सिंगल मिळते इथे. आणि अजून एक चेंडू बाकी आहे या ओव्हरचा. कुछ अलग करना पडेगा भी गेंदबाज को. गुलजार ओ काय आवाज आहे पंचांचा इकडे. यस नो बॉल. फ्री हिट असेल कदाचित हा चेंडू. नक्कीच पंचांनी आम्हाला सांगितले हा फ्री हिट आहे. उघडा डोळे बघा नीट. येणारा चेंडू मैदानामध्ये आहे फ्री हिट. आणि या फ्री हिट वरती कोणता मोठा हिट येणार आहे. येणारा बॅटर सांगेल, येणारा काळ सांगेल. नंबर 1 रोहन मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडूंमध्ये 24 धाबा बनवल्यात आतापर्यंत. शिवम युवा खेळाडू आहेत खरं तर छोटे. टायमिंग होता तिथे थोडासा फसला गेला. लोंद कार्पेट खेळायचा प्रयत्न केलाय. फिल्डर आहेत प्रमोद. सिंगल मिळेल. आणि एका सिंगलने थांबणार नाहीये तिथे. डबलने पण थांबणार नाहीये. जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे सोनं बनवतील. 3 बनवल्या. 4थ्या धावेचा प्रयत्न केलाय. आणि जिथे 1 धाव जाणार होती मोये 4 बनवल्यात. 5व्या धावेचा प्रयत्न केलाय आणि नाही.
काही पण होऊ शकतं. प्रशांत सर म्हणतात मोये मोये ओ हो मोये मोये झिंगी चिकी लोणावळा चिकी अंदाज मिलते एरोडाचे मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है सिर्फ पंखों से कुछ नहीं होता दोस्तों हौसलों से उडान होती है. शतक संपलं गेलंय 4थ्या क्रमांकाचं. प्रशांत सर काय म्हणता येईल 4 ओव्हरमध्ये 49 धावा बनवल्या गेल्यात अजूनही 2 षटकं बाकी आहेत. शिवमचं थोडं शतक मागं ठरलं कारण की 6 चेंडूमध्ये 22 धावा त्यांनी खर्च केल्यात. यापूर्वी आता जी घटना घडली ना ती व्हायरल होईल टेनिस क्रिकेट टोर्नीवरती ज्या पद्धतीने या 5 धाबा आल्यात पुढच्या मनात आणलं. सामन्याची तयारी करा. डायमंड 11 योद्धा 11. 60 मिनिटं तुम्हाला दिलेली आहेत 2 इनिंग करतात तिथे तुमचं लक्ष असलं पाहिजे. 49ला 3 सध्या स्थिती आहे. चिपळूण रायझर्स रोहन 28 गुलजार गोलंदाज 3 वरती घेतात. गुलजारचा विचार केला तर एक चांगले पत्रकार पण राहिलेले आहेत सध्या वेगळ्या भूमिकेमध्ये आहेत. प्रशांत वाजे यांचे सुपुत्र पार्थ गोलंदाजी मार्कवरती पुढे सतत करण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क तर झाला नाही आहे. धाव घेण्याचा प्रयत्न गुलजारने केला परंतु नॉन स्ट्रायकर एंडला रोहन तयार नाही आहे. प्रशांत वाजे पोर्टर संघासाठी स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करायचे आणि 2 रुपेश सावंत आणि प्रशांत वाजे या दोघांचा हट्टाच असायचा की मला स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण असायला पाहिजे. सध्या चिपळूण नगरी पतसंस्थेसाठी फार मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती. ऑनसाईडला खूप चांगला फटका खेळाय. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती एकच धावेल एकेरीने धावसंख्या आता पोहोचली ती 50 धावा चिपळूण रायझर्स संघाच्या पूर्ण झाल्यात 5व्या षटकामध्ये. क्या बात आहे 50. आणि ज्यावेळेस आपण 6 षटकांचा सामना घेतो प्रशांत सर त्यावेळेस 50 धावा खूप महत्त्वाच्या असते आणि त्याच आपण या ठिकाणी बनवताना पाहतोय आणि आनंद असेल त्या टीमला. हो थोडा भरकटलाय चेंडू. यस व्हाइट बॉल. ए अंपायर का कुछ अंदाज ही अलग है भाई ये अपने स्टाइल में रहते हैं. प्रशांत सर मी नेहमी सांगत असो तुम्ही पण सांगत असा की 2 गोष्टींना वयाची अट नाही. एक म्हणजे प्रेमाला आणि एक म्हणजे क्रिकेटला. क्रिकेट कोणत्याही वयामध्ये खेळू शकता आणि कोणत्याही वयामध्ये प्रेम करू शकता. रिव्हर्स स्विचिटचा खेळायचा प्रयत्न केलाय आणि तिथे फिल्डर आहे थोडं लक्ष विचलित झालंय पण एकच धाव देतील कोणती गडबड नसणार आहे. तिथे सगळी छोटे फिल्डर्स आहेत छोटे बॉलर आहेत बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हा अनुभव खरं तर क्रिकेटचा शौर्य तटकरे. शौर्य तटकरे. शौर्य नावातच शौर्य आहे. चुका ह्याच वयामध्ये झाल्या पाहिजेत म्हणजे पुढल्या काळामध्ये आपल्याला चुका सुधारता येतात. टायमिंगला जबाब खेळला तिकडे ऑफला एक टप्पा खात जाईल सीमा रेषा पार. 4 4 4 पटापट. आलाय फुलटॉस दिलाय हलक्यात आणि ढकलून दिलाय तिकडे स्क्वेअरच्या दिशेने जाईल. 1 टप्पी खात 4 डीजे. पाचव्या षटकाचा खेळ पुढे ससवत खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये तितका चांगला संपर्क नाही आहे. 1 धाव मिळेल गुलजार गोलंदाजांना. गुलजार गोलंदाज उपमाचा 1 आहे. पार्थ हे षटक पार्थ बाजे षटक क्रमांक 5 समाप्त. 61ला 3 स्थिती आहे. यानंतर मॅच क्रमांक 3 असणार आहे. दोन्ही संघ डायमंड 11 फायटर आणि योद्धा 11 उत्तर विभाग टॉससाठी सज्ज राहायचे. अतिशय दर्जेदार खेळ मैदानावरती आपण पाहताय. आफ्टर कम्प्लिशन ऑफ 5 वन स्कोर 61 for 3. रोहन प्लेइंग ऑन 29. एक्सलेंट बॅटिंग बाय रोहन. गुलजार गोलंदाज प्लेइंग ऑन 30. पार्थ 1 over 12 रन नो विकेट. राजेश वाजे शॉट पिच गेंद खूबसूरती के साथ गेंद को हुक किया बाउंड्री लाइन के बाहर. गेंद 4 रन. ब्यूटीफुल शॉट. राजेश वाजे मालगडचे सुपुत्र आहेत आणि शोभा मित्रमंडळ अर्थात तिथला जो संघ आहे या संघासाठी ते खेळलेले आहेत. सध्या संचालक आहेत. संस्थेचे संचालक म्हणून काम करत आहेत. फक्त पुढचा मॅच अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचा टॉस इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल.
या मॅचला 60 मिनिटाची वेळ दिली जाईल. डीजे तुमचं टायमिंग या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि गाण्यांचं सिलेक्शन तरच मजा येईल. डीजेकडे थोडंसं लक्ष ठेवा. लेगस्टम्पच्या बाहेर जाणार चेंडू पंचामच्या बाजूला बळत आहेत. हात करते समांतर, दाबा येतात अवांतर. संतोष गांधी एक 15-20 वर्षापूर्वी नितीन आम्ही त्यांना बघितलं होतं अंडरमध्ये खतरनाक अंपायरिंग. आता बरीच वर्ष या गोष्टीला झाली आहेत, परंतु चिपळूण नागरी पतसंस्थेच्या प्रत्येक पर्वामध्ये आपण त्यांना पाहत असतो. टप्प्यापर्यंत उसळी घेणारा चेंडू वैभव चव्हाण गलीमध्ये आहेत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. एकेरी धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोचले 67. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 6 निर्णायक षटकाचा खेळ. डायमंड 11 फायटर आणि योद्धा 11 उत्तर विभाग दोन्ही संघांनी टॉससाठी सज्ज राहायचे. 60 मिनिटं तुम्हाला 2 इनिंग करता दिलेली आहे. धावसंख्या 67. अकोटापदा चेंडू फाईन लेगच्या दिशेनं अप्रतिम पटकावलाय. सीमारेषा पार चौकार. ला 3 शेवटचे 3 चेंडू या अत्यंत महत्त्वाच्या इनिंगमध्ये शिल्लक आहेत. राजेश कुरंदाची मार्क होते. राजेश वाजे स्ट्राईक रेंडर होऊन 33 वरती घेतोय. काय बॅटिंग केले पट्ट्यानं. आई चेंडू ऑफ टर्मच्या बाहेरचा थोडंसं जाऊन फायनलच्या दिशेने खेळलाय. चेंडू जाईल धन 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 सीमारेषा पार चौकार. अशी सगळी की चांगली गाणी वाजवा. आता मॅडम खुश झालेत. आणि तिथे सगळेजण प्रत्येक चांगल्या सुरील गाण्यावरती एन्जॉय करत असताना रॉन प्लेइंग ऑन 37 ऑन साइडला व्हाट अ शॉट. डोंट बी व्हायलेंट, बी सायलेंट अँड शो युअर टॅलेंट. इट्स अ ब्युटिफुल सिक्सर. लक्ष पण ठेवा जरा. ते डिझेल वाजवत राहील. राजेश वाजेचे हे षटक अतिशय महागडं ठरतंय, कारण या षटकात धावांचा पाऊस पडलाय. रोहननं अफलातून बॅटिंग केले, कडक बॅटिंग केले मैदानावरती. हे धडक बॅटिंग करत असताना बाईकचा इशारा करत असताना संतोष गांधी. 6व्या षटकाचा खेळ. अजूनही धावा काढल्या जात आहेत. चौकार. किती धावा संतोष? 4 धावा. 6 षटकं 84 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. संतोष किती धावा? 3 की 4? 3 धावा. ओके, करेक्शन. राजेश 2 षटकं 31 धावा 1 गडी बाद केला. या ओव्हरमध्ये 3 चौकार 1 षटकार. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 84ला 3 या अतिशय महत्त्वाच्या मॅचमध्ये, अर्थात 85 धावांचं आव्हान चिपळूण रायझर्स संघानं संचालक संघासमोर ठेवलेलं आहे. तर यानंतर होणारा सामना त्याचा टॉस केला जाईल. डायमंड 11 फायटर योद्धा 11 उत्तर विभाग टॉससाठी यायचे व्यासपीठावरती.
चला लवकर, चला लवकर. आदरणीय स्मिताताई चव्हाण यांना मी विनंती करेन, त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. ऑल राईट. छापाची मागणी झाली आहे आणि त्याचा डायमंड संघाने टॉस जिंकलेला आहे. एका बाजूला मॅडमची टीम पण आहे. आता निर्णय काय घेणार आहे? ही तुमची आहे का? क्या बात आहे. काय निर्णय घेणार आहे? फिल्डिंग घेणार आहे. फिल्डिंग घेणार. त्याचं कारण? त्याचं कारण म्हणजे आमची बॉलिंग साईड जरा चांगली आहे, त्यामुळे जरा फिल्डिंगचं आम्ही घेतले. समोरच्या संघाला कितीपर्यंत थांबवणार मग? 60च्या अगोदर. थांबा 60 पर्यंत. योद्धा तुम्ही कितीपर्यंत या ठिकाणी जाणार ते देखील बघूया. 70 ते 80 आमचं टार्गेट आहे. कोण बॅट्समॅन 70-80 करतील? 70-80 धावा आहेत. बंटी भोसले आहे, पाटेकर आहे. 50-60 पर्यंत कोण थांबवेल? मी स्वतः, शैलेश शिर्के आहे, अजून अमित गोडेकर आहे, साहिल माटे आहे. रणनीती आमची चांगली आहे. चॅम्पियन बनण्याचे स्वप्न बघून आले की? होय. तुम्हाला काय वाटतं की हा मॅच तुम्हाला पण जिंकायचा आहे? ज्या पद्धतीनं योद्धाचा संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आलाय. आम्ही मॅक्झिमम प्रयत्न करू आणि मॅच काढू. शुभेच्छा असतील तुम्हाला, शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. योद्धाचा आणि डायमंड संघाने जिंकला टॉस. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आशीर्वाद घेतले गेलेले आहेत स्मिताताई ज्या कबड्डीपटू आहेत. तर त्यांच्या शुभ हस्ते झाला टॉस. पुन्हा एकदा नितीनच्या दिशेने वळतोय. वटू नितीन. हॅलो, माईक नंबर 3 देखील चालू करा डीजे. थँक्यू प्रशांत सर. आपण पाहतोय नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झाला आहे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. पुन्हा एकदा मी पुढे भूषण नितीन होता तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करेल. रुपीची काय गोलंदाजी आहे. पहिला चेंडू चौकार दिला असं वाटलं. आता बॅटरने हात पहिल्या चेंडूवरती खोलले. इथे अकाउंट मात्र मोठं होईल, पण दुसऱ्या चेंडूवरती रुपेशने आपला पत्ता मात्र पलटवला आणि मोठी विकेट. प्रत्येक नावाचं वादळ मैदानाच्या बाहेर परतलंय. शुभम युवा खेळाडू आहेत. न्यू बॅटरचं नाव काय? नाही, पार्थ मला वाटतं रेडी. पार्थ दाते. ओके, पार्थ दाते यांनी छंदोचं झेल देखील आपण पाहिलंय. ऑफ साईडला झेल टिपला होता. जाग्यावरून खेळायचा प्रयत्न केलाय. चेंडू 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 चेंडू. ओ माय गॉड, व्हाईट बॉल. आमच्या पंचांची भूमिका देखील खूप मोठी आणि वेगळी आहे. अनुभव किती आहे. 25 वर्षापूर्वीचा इतिहास आपण पाहिल्या. प्रशांत सरांनी सांगितलंय. मित्रांनो, 25 वर्ष म्हणजे जो कोण आहे त्या काळी यूट्यूब लाईव्ह आणि मला वाटतं कॉमेंटेटरला एखादा भोंगा असेल आणि त्याच्यावरती कॉमेंट्री असेल. त्यावेळी डीजे देखील खूप. ओ माय गॉड, पुन्हा एकदा व्हाईट बॉल. देने वाला जब भी देता देता छप्पड फाडके. त्याच शैलीमध्ये आपण पाहतोय 2 चेंडू वाईट टाकले गेले. डब्ल्यू डब्ल्यू लावला गेलाय. पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने रुपेश तयार. पार्थ काय कधी या चेंडूवरती. पार्थ जाग्यावरून खेळायचा प्रयत्न केला. बॅटेज आहे तिथे स्वतः. विकेट किपर चांगली विकेट किपिंग करता येते. कोणतीही जास्त धावा देण्याचा प्रयत्न नाहीये. सहा धावा खर्च आहेत. एक विकेट देखील महत्वाची. 33 चेंडू आणि 79 धावेंचं अजूनही टार्गेट आहे. मोठा फटका. वा, कॅच होणं गरजेचं होतं. सुंदर कॅच झाला असता का कव्हरमध्ये. हो, थोडी बरखडतायत, थोडी गडबड करतायत. सगळे युवा आहेत. ताकद दाखवतायत, जोश दाखवताय आणि क्रिकेटमध्ये सातत्याने दाखवलं पाहिजे तुमचा जोश. इतिहास घडवायचा आहे मित्रांनो. एका कवीने खूप छान लिहिलंय. ज्याला 5 रुपयाचा पेन विकत घेता येतो त्याला इतिहास नाव लिहिता येतं. ज्याला कष्ट, मेहनत, धाडस करता येतं त्याला इतिहास घडवता येतो. आणि या क्रिकेटच्या मैदानामध्ये आज तुम्हाला इतिहास घडवायचा आहे. शिवम
आणि ज्यांनी इतिहास घडवलाय त्यांना देखील या मैदानात अडवलं गेलंय, त्याला तर इतिहास म्हणतात. एक काम तुम करो, दूसरा काम हम करेंगे, तीसरा कौन करेगा, आने वाला वक्त बताएगा. वक्त किसी के लिए रुकता नहीं है. शुभम पायामधला चेंडू होता, हलक्या हाताने खेळायचा होता ऑनला, पण तिथे मात्र डॉट चेंडू होतोय. मोठी उडी घ्यावी लागणार आहे. आता पाय नाही, पळत नाही, तर उडी मारावी लागेल तुम्हाला ही मॅच जिंकायची असेल तर. 85चं टार्गेट होतं, 7 धावा बनवल्या गेल्या, 7-7 चलना आहे तो 7-7 खेळला पडेगा. 1 विकेटच्या नुकसानीवरती 7 धावा. शुभम जाग्यावरून खेळतात. हो, चांगलं क्षेत्ररक्षण. गडबड झाली आहे इकडे. पार्थ घरट सोडलंय. अनेकदा का घरट सोडलं की शिकारी आपली शिकार बरोबर करतो, आणि ते मात्र तीच विकेट मैदानाच्या आतमध्ये. Remix. आपण टॉससाठी यायचे. वाशिष्ठी 11 संघाचा कर्णधार आणि पत्रकार 11 संतोष साबडेकर आणि आदरणीय प्रशांतजी यादव साहेबांना विनंती आहे, आपण टॉससाठी या, कारण यानंतर वाशिष्ठी 11चा संघ मैदानात असणारे पत्रकार देखील बराच वेळ प्रतीक्षा करतायत. घेतला. वाशिष्ठी 11 कर्णधार टॉससाठी या. आदरणीय उदयजी पवार साहेबांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत आहे. कोकण रेल्वेसाठी इंजिनियर म्हणून ते काम करतात, कार्यरत आहेत, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. डायमंड 11 आणि योद्धा 11, पत्रकार 11 झाल्यानंतर आपली मॅच होणार आहे. पत्रकार 11, वाशिष्ठी 11. राजू शिंदे, तुम्ही टॉससाठी आलाय? क्या बात आहे. निसार कोण आहे, कॅप्टन कोण आहे? निसार संतोष नाही का? प्रशांतजी यादव साहेबांना विनंती आहे, टॉससाठी आपण पण घ्या. वाशिष्ठी 11 संघाचं नेतृत्व करतील वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड. स्मिताताई चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी टॉस केलं जातं. छापा आलाय, पत्रकारांनी टॉस जिंकला. निसार सगळ्यांच्या निसार निर्णय काय घेणार अत्यंत महत्वाचा आहे. आवडता विषय आहे. बबन काय कविता नको बॉलिंग पत्रकारांना खेळण्याची संधी मिळते. इतर वेळा तुम्ही खूप कॅमेऱ्याच्या मागे असेल किंवा लेखणीच्या माध्यमातून बिझी असतात. या म्हणजे प्रत्येक वर्षी आपण नवपूर्व ही अशा प्रकारची रूढ परंपरा राहिलेली आहे. कसं वाटतं इथे खेळताना? गेल्या अनेक वर्षे या ठिकाणी सुभाष चव्हाण साहेबांच्या माध्यमातून स्पर्धा होतात. खूप चांगलं आहे. लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून आम्ही ह्या ठिकाणी येतो. पण काही गोष्टी घडतात, त्या मनाला वेदना लागतात, त्याचा निषेध असो. पण आज आम्ही आलो आहोत ते फक्त सुभाष चव्हाणांच्या प्रेमाखातीर आलो आहोत, आणि त्यांच्यासाठी कधीही साहेब हाक मारा, आम्ही सदैव तयार असू, फक्त सुभाष चव्हाण साहेबांसाठी. ओके. आणि चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था आणि तुम्ही सगळे, प्रशांतजी यादव साहेब, सगळे कुटुंब, कारण हे माझं कुटुंब आहे, आणि कुटुंबासाठी. थँक्यू सो मच निसार. प्रशांतजी यादव साहेब आपल्याबरोबर आहेत. आणि निश्चितच टॉस तुम्ही पराभूत झालेल्या बॅटिंग करायचे, काय प्लॅन असेल? आमची वाशिष्ठी डेअरी ही टीम गेल्या मागील 3 स्पर्धेची विजेती आहे. निश्चित त्यामुळे आणखी काय सांगायची आवश्यकता नाही. आम्ही मैदानात ज्यावेळी उतरतो, मैदानाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत आमचा करिश्मा दाखवतो. त्यामुळे आम्ही कुठल्याही आव्हानाला भीत नाही, एवढं मात्र निश्चित.
हे चॅम्पियन स्टेटमेंट आहे, चॅम्पियन. कारण 3 वेळा आपण बघितले चॅम्पियन बनलेली टीम आहे आणि त्यांचे कॅप्टन असं स्टेटमेंटच देऊ शकतात. शेवटच्या श्वासापर्यंत या ठिकाणी आम्ही लढणार, प्रतिस्पर्धी संघाला लढणार. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. टॉस पत्रकारांनी जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने घेतला. 2 मिनटं निसार थांबला होता बॅटिंग घ्यायची का, पण त्यानंतर तिथे बाकीच्या खेळाडूंना विचारलं, त्यांनी गोलंदाजी घेतली आहे. प्रशांत यादव सरांची टीम, वाशिष्ठीची टीम या मॅचमध्ये अत्यंत महत्त्वाचा डाव असेल, अर्थात बॅटिंग करतील. थँक्यू सो मच. तीन नंबरचा माईक जर चालू करता आला तर पहा डीजे. 3 नंबरचा 1 नंबर आणि 2 नंबर चालू आहे. 3 नंबरचा होणं गरजेचं आहे, कारण की सातत्याने प्रशांत सरांना इकडे तिकडे जावं लागतं टॉस करण्यासाठी आणि पाहुण्यांशी देखील गप्पा मारण्यासाठी. चेक चेक चेक, थोडा आवाज वाढवा. चेक चेक टेस्ट, चेक टेस्ट, चेक टेस्ट. आलो आलो आलो, चेक टेस्ट, आलो चेक टेस्ट, आलो. आवाज वाढवा भाऊ. 3चा आवाज वाढवा. 3चा. चेक चेक. व्हाईट बॉल. हां, वेळ कुणी घालवायचा नाही आहे, कारण की काही टायमाचं बंधन आहे. डीजेच्या देखील थोडंसं बंधन आहे. इथून पुढे होणारे मॅच ही तुम्हाला 25 मिनिटाच्या आता संपवायची आहे, लक्षात राहू द्या. ही मॅच तुम्हाला अजूनही 10 ते 12 मिनिटामध्ये संपवणं खूप गरजेचं आहे. हो, ह्या आधीचा चेंडू खतं आपण पाहिला, थोडा भरकटला होता. डॉट पहिला, नंतर वाईट टाकला गेला, नंतर एक डॉट. हो ना, चांगली गोलंदाजी करता येतात. अनुभव आहे वैभव यांच्याकडे, कारण की अनुभव वयात खूप काही सांगून जातो. आणि मी म्हटलंय मग अशी प्रशांत सरांना, क्रिकेटला आणि प्रेमाला वयाची अट नाही. वैभव सरांचा हा फटका म्हणजे 440चा झटका. ये घे नाही रुकेगी. फिल्डर पार स्टेडियमच्या बाहेर एकच सिंगल मिळणार आहे. फटका तो मोठा होता, ताणून मारायचा प्रयत्न होता, पण सिंगल मिळणार आहे तिकडे. अनुभव चांगला आहे का आपण पाहतो. युवा खेळाडू शुभम मैदानाच्या आतमध्ये. शुभमचं शतक आपण पाहिलं थोडंसं महागाडं ठरलं होतं. त्याला वापसी करता येईल, कमबॅक करता येईल आणि कमबॅक करावं लागणारच आहे. आयुष्यामध्ये कमबॅक करणं खूप गरजेचं आहे. ज्यांनी कमबॅक केलंय त्यांनी इतिहास घडवलाय मित्रांनो. थोडासा फुल चेंडू होता आणि डॉट बॉल आहे. काही क्षण असं वाटलं की पंचतारा वेगळा निर्णय सांगतील आणि या ओव्हरचे अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. येस 2 चेंडू बाकी आहेत. सॉरी, आमचं स्कोरिंग चालू असताना थोडंसं आम्हालाही उशीर लागतो. आम्हालाही थोडा वेळ द्या. टायमिंग होतं तिथे बॅट एज आहे आणि चेंडू मात्र खूप वेगाने जातोय, अगदी सीमारेषा पार. कडे आले पाहिजे. गाण्यांमध्ये खूप काय आहे, आयुष्य जगायला शिकवतं गाणं. तुम्ही प्रेमामध्ये पडलात तर प्रेमाची गाणी, तुम्ही ब्रेकअप झालं असेल, तुम्हाला थोडं दुःख असेल तर सॅड दुःखाची गाणी, आणि तुम्हाला एन्जॉयमेंट करायचं असेल तर झिंगाटसारखी गाणी. खूप आहे डीजे. तुमच्या आयुष्यामध्ये खूप वळणं येतात आणि तुमच्या त्या आवाजाने खूप काही जण नाचतात, रडतात, गातात. ते डीजेचं काम आहे. वा, चांगला फटका तिथे कव्हरमध्ये खेळून काढलाय. खरं तर एक चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. सिंगल बिडेन. शुभम चांगले बॅटिंग करतोय. खरं तर मला वाटतं लेदरची संख्या सातत्याने प्रॅक्टिस करतोय आणि तीच मैदानामध्ये टेनिसमध्ये खेळताना आपण शुभम यांना पाहतोय. बघता 3 ओव्हरचा सामना संपलाय. 18 चेंडूंमध्ये फक्त 15 धावा बनवल्या गेल्यात. उर्वरित 18 चेंडूंमध्ये बनवायच्यात अजूनही तब्बल 70 धावा. चला, वेळ नका वाया घालू. विनंती आहे फिल्डिंग टीम. यानंतरची होणारी मॅच प्रेक्षणीय सामना असणार आहे. प्रशांत सरांनी सांगितलं, आम्ही आव्हानांना कधी घाबरत नाही. आव्हान कोणतंही असू द्या,
लढायची ताकद आमच्यात आहे. पत्रकारांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून सहर्ष स्वागत आहे. छोट्यातली छोटी बातमी लोकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांचं असतं आणि प्रत्येकाची बातमी ही लोकांपर्यंत पोहोचणे खूप गरजेची असते आणि हे महत्त्वाचं काम सातत्याने पत्रकार बंधू करत असतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष स्वागत. चिपळूण नगरी सहकारी पतसंस्था प्रायव्हेट लिमिटेड आपण पाहतोय. खरं तर ही प्रीमियर लीग भरवली गेली. ओ माय गॉड, व्हाईट बॉल. गुलजार गोलंदाज. मागल्या ओव्हरमध्ये फक्त गुलजार यांनी फक्त 2 धावा दिल्या होत्या आणि ही त्यांच्या खात्याची दुसरी ओव्हर आहे. पहिला चेंडू वाईट टाकलाय. टी शर्ट वरती तर गुड्डू नाव आहे आणि झाला आणि त्यानंतरचा दुसरा चेंडू चौकाराच्या दिशेने गेलाय. येस येस, एकच मिनिट सर, फक्त 20 धाबा फलकावरती आहेत. 20 रन सर. अच्छा, बघायचंय, चेक करायचंय. येस येस येस, तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय की तो आताचा चौकार आहे की नाही. टीव्ही डिसिजन अंपायर पेंडिंग आहे आणि आपण काय आहे आताचा निर्णय तुम्हाला सांगणार आहोत. बॉल येण्याआधीच आपण पाहतोय फिल्डरचा पाय हा बाउंड्रीला आहे आणि लॉनुसार जर फिल्डरचा पाय बॉल टच होण्याआधी जर लागला असेल तर हा चौकार दिला जातो आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत निर्णय येतोय 4 धावा. खूप सारे नियम आहेत. तुम्ही बाउंड्रीच्या आत बॉल आधी स्पर्श करून आत ढकलू शकता, मग बाउंड्रीच्या बाहेर जाऊन पुन्हा एकदा आत येऊ शकता. हा निर्णय होता, पण आता आपण पाहतो की गुड्डूची चांगली गोलंदाजी होती, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केली गेली आहे, पण इथे पंचाने आता दंडित केले 4 धावा. 8:21 झाले. तर पहिला थोडं थांबले, बरकडला चेंडू आणि तिथे येस, हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागणार आहे. आपला माणूस आपली संस्था आपण पाहतोय. खरं तर चिपळूण नगरी सहकारी पतसंस्था. येस, व्हाईट बॉल. वाईट नो. याच धावा सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर 21 धावा फलकावरती घोडा आकडा आलाय. खरं तर इथे संचालन 11 टीम मैदानामध्ये बॅटिंग करत असताना ओ ये छोटा पॅकेट बडा धमाका, बिग बिग. मोरं वाजतोय, पिपाण्या वाजतात, भोंगे वाजतात, सगळंच वाजतंय. हे कुठं होतंय? पवन तलावच्या मैदानावरती. मैदान गाजवलंय. खरं तर काय सुंदर. ओ बॅक टू बॅक फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. बिग बिग षटकार डीजे. बंदा कुछ अलग ही खेल रहा है. पिछले कुछ गेंदों में हमने देखा था ये ज्यादा नहीं खेलेगा. कुछ गेंदों ने बता दिया है कि आज का इतिहास लिखेगा. क्या कहना चाहेंगे? शानदार बल्लेबाजी कर रहे हैं, उसमें कोई संदेह नहीं. कमाल का प्रदर्शन कर रहा है और एक वक्त लग रहा था कि मैच एक तरफा हो जाएगा, उस वक्त इनका पल्ला बोल रहा है. ये देखिए, ये परिणाम होता है.
गुड्डू अच्छी गेंदबाजी कर रहे थे, चौका वाइट बॉल छक्का और उसके बाद में कहानी बदल गई है। अब फिलहाल चौथा ओवर पकड़ दिया, 15 गेंद में 51 रनों की ज़रूरत है। अगर शिवम और 10-12 गेंदें खेलते हैं तो मैच में मज़ा आएगा। मजा तो आना चाहिए सर, ये क्रिकेट का मैच है। शोम ने तो थोड़ा सा रंग बदल दिया है, फिर से एक बार थोड़ा ताकत लगाया है वहां पे, वही दिशा, वही गेंदबाज, वही फटका। मोड़ आ गया, नया मोड़ है। शिवम कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं और गुड्डू के ओवर में 4 गेंद में 25। इस बार कलाई का अच्छा इस्तेमाल, गेंद को खेल दिया स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ। खिलाड़ी तैनात है वैभव चौहान, जिनका रोल मैं देखना चाहूंगा। विकेट कीपर गिर गए। इस मैच में गुड्डू का जो माइंड सेटअप इतना अच्छा नहीं है, मनोबल गिरा हुआ है और इस ओवर में 5 गेंद में 26 रन। शानदार बल्लेबाजी शिवम द्वारा। 28 पर खेल रहे, 12 गेंदों का सामना किया, स्कोर 41, 2 विकेट के नुकसान पर। अभी आपके पास और फिलहाल वो 13 गेंदें बहुत महत्वपूर्ण होगी। 6 ओवर का ये मुकाबला। वैभव चौहान 7 गेंद में 2 रन। थोड़ा सा स्ट्राइक रेट को बेहतर करने की जरूरत है। रिक्वायर 120 के ऊपर चला गया। ये देखिए, ये भी इनका भी कमाल का स्ट्रोक है और ये क्या छोटा है, जीवनदान मिला। चाहे तो दूसरा भी ले सकते, ये फुटबॉल खेल रहे। मुझे कुछ समझ भी नहीं आ रहा है। नॉन स्ट्राइकर पर शिवम, भाई आपको भागना था, अब भागिए, भागना बहुत जरूरी है। भाग मिलकर भागने की जरूरत है। इससे क्या होगा, शिवम अपने पास स्ट्राइक रखेंगे, मैच में मजा आएगा, गेम ऑन होगा। 22 का शराम पर ने किया संतोष गांधी ने। स्कोर की बात करें तो रन संख्या 43 पर 2। 12 गेंदों का खेल अभी आना बाकी है। 21 का औसत है आस्किंग रन रेट और 12 गेंदों में जीतने के लिए फिलहाल 42 रनों की जरूरत। अभी भी चैलेंज बहुत बड़ा है। खूबसूरत दृश्य देखे, पवन तलावचं अत्यंत सुंदर हे मैदान, विहंगम दृश्य टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून तुम्हाला दाखवलं जात आहे। हे विहंगम दृश्य आहे पवन तलावचं ऐतिहासिक मैदान। 12 चेंडूमध्ये 42 धावांची आवश्यकता, पाण्याची आवश्यकता मैदानावरती आहे। वैभव चव्हाण यांना पाण्याची आवश्यकता आहे। संचलक टीम मधून कोण आतमध्ये जाणार आहे, पाणी घेऊन आतमध्ये कोण जाणार आहे? स्वतः मॅडम जात आहेत। स्वप्ना मॅडम मैदानावरती पाणी घेऊन जात आहेत आपल्या भावासाठी वैभव चव्हाण। आणि मॅच पण ऑन झालाय, सामना रंगणार आहे। बघा, हे प्रेम असतं, वेड्या बहिणीची वेडी माया। खेळ रे भाऊराया, पाणी पी पण खेळ रे भाऊराया, काय पण कर। वैभव चव्हाण, हे पाणी नाहीये, हे पाणी नाही, हे डेन टॉनिक आहे जे तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे। पण एकच प्रश्न विचारला, आता कोण आतमध्ये जाणार? मॅडमने सांगितलं मी आतमध्ये जाणार। सामना पुन्हा एकदा ऑन झालाय, संचालक पुन्हा एकदा खुश झालेत। सामन्याला मजा येणार आहे। मजाला उलट केलं तर काय होईल? जाम मजा येणार आहे, जाम मजा येणार आहे। शुभम 28 वरती खेळतोय। गुलजार हे षटक अत्यंत महत्वाचं आहे। थर्ड मॅन पॉइंट कबर, एक्स्ट्रा कबर, त्यानंतर लॉंगामध्ये क्षेत्ररक्षक। शिवम ने ऑन साइड चेंडू पुल किया, क्षेत्ररक्षक सीमा रेषेवरती, मैदान के अंदर चला गया पानी और बदल गई कहानी। मिला फील्डिंग करने वाली टीम के लिए चिपळूण राइजर्स रनरअप टीम है। पिछले साल बहुत अच्छा प्रदर्शन किया था। वाशिष्ठी चैंपियन टीम। अमय आए बल्लेबाजी करने के लिए 43 पर 3। अमय ने बहुत अच्छा प्रदर्शन जरूर किया है, लेकिन इस मैच में क्या वो अपना जलवा दिखा पाएंगे वो देखने वाली बात है। शिवम ने बनाया 28 रन। रमणजी डांगे साहेब जे प्रसिद्ध उद्योजक आहेत त्यांचे सुपुत्र मैदानावरती आहेत। अमय डांगे। स्कोर 43 for 3। संचालक 11। चला मॅच लगेच सुरू ठेवा, कारण वेळ घेऊ नका। 25 मिनिटं तुम्हाला दिली गेलेली आहेत। 8 वाजून 28 मिनिटं झाली आहेत। वेळ देखील तितकाच महत्त्वाचा आहे। डावखुरा फलंदाज अमय डांगे।
फिल्डिंगमध्ये बदल केला गेला आहे. तर दुसऱ्या बाजूला वैभव 4 वरती घेतात. 8 चेंडूमध्ये 4. जलपानानंतर त्यांचा खेळ आणखीन दर्जेदार होणार का ते बघणं गरजेचं आहे. एक विकेट गेलाय. गुलजार गोलंदाज, गोलंदाजाने घेतलेली विकेट, गुलजारने घेतली विकेट. गुलजार गोलंदाज, आणखीन एक फलंदाज, बाद. गुलजारने घेतली विकेट. चिपळूण रायझरसाठी आहे. क्या बात आहे. मला 2 मिनिटं असं वाटत होतं जेव्हा शिवम बॅटिंग करत होता, तुम्ही सगळेजण त्याला सपोर्ट करते काय, पण चांगल्या क्रिकेटला सपोर्ट करताय, सर्वात महत्वाचं आहे. 43ला 4. शेवटचे या षटकात ते 4 चेंडू शिल्लक आहेत. यानंतर पत्रकार मित्र मैदानावरती असतील. गुलजारचे अतिशय महत्वाचा षटक आहे. 2 गडी बाद केलेत. ऑन हॅट्रिक गुलजार गोलंदाज, त्याने बाद केले 2 फलंदाज आणि कमाल करतोय गुलजार आज. खणखणीत नाणं वाजते. क्लीन बॉल, हॅट्रिक. गुलजार गोलंदाज, त्याने बाद केले 3 फलंदाज. गुलजार कमाल करतोय आज. सेलिब्रेशन. जे योगदान दिले ते जबरदस्त आहे. आणि प्रशांत, मला आठवतं 1999 मध्ये 13 ट्रॉफी आपण मारलेल्या होत्या. 13 एकाच वर्षामध्ये नितीन. त्यापैकी आमचा एक सदस्य या ठिकाणी फोर्चरचा संघ. वाशिष्ठी 11 पत्रकार 11 तयारीत राहा. वाशिष्ठी 11 पत्रकार 11. आणि प्रशांतचा सुपुत्र मैदानावरती आलाय. येस, मैदानावरती पार्थ वाजे. आता त्याचं नाणं कणकणीत वाजे का बघूया, म्हणजे वाजेल का ते बघणं गरजेचं आहे. कदाचित प्रशांतला सुद्धा वाटत असेल जावाने 2-3 4 फटके मारून घ्यावेत, पण काय करणार, सगळ्या गोष्टी जबाबदारी देखील कांद्यावरती. गुलजार गोलंदाज 3 गडी बाद केलेत. जरा गुलजार गोलंदाजासाठी टाळ्या व्हायला काय हरकत नाही. काय जबरदस्त कामगिरी केली. स्पर्धेत ती पहिली हॅट्रिक नोंदवणारा खेळाडू आहे. ऐतिहासिक कामगिरी गुलजारने केली. वा गुलजार बा. फक्त एकच धाव खर्च केले पार्थ. क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याला चकवत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल का. 4 धावा मिळतील. चौकार. नाहीये. सगळ्यांना वाटलं होतं की चेंडू सीमारेषा पार जाईल, पण गुलजारच्या मनामध्ये तेच होतं की चेंडू सीमा पार जाऊ नये. गुलजार अभिनंदन, काय कामगिरी केली. एक वेळ हा मित्र पत्रकार म्हणून खूप चांगली कामगिरी करत होता. त्यानंतर आता तो चिपळूण रायझर संघासाठी खेळतोय. नव्या भूमिकेमध्ये 3 गडी बाद केलेत गुलजारनं. बॅट्समनना फटाक्यांची आदतबाजी करावी लागेल. वैभव 4 पार 2, धावसंख्या 45ला 5. टार्गेट मोठं आहे 85 धावांचं. गुलजार काय कामगिरी करतोय. डावी काठी काढले. नवव्या पर्वामध्ये रनरअप टीम होती. राजेंद्र पटवर्धन बॅटिंग करण्याकरता आलेले आहेत. अत्यंत महत्त्वाचा खेळ त्यांच्यासाठी असेल. तर दुसऱ्या बाजूला गुलजार अक्षरशः आग उगते. त्याचं सेलिब्रेशन बघा, ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता काय सेलिब्रेशन त्याने केले. 3 गडी बाद झाले ना, तेव्हा केलेलं सेलिब्रेशन गुलजार तुझं व्हायरल होणार आहे. 11 चेंडू 3 धावा 4 मोरे टिपलेत. अफलातून कामगिरी, तिखट मारा केला गुलजारनं. गुलजारच्या आयुष्यातील हा सर्वोत्कृष्ट क्षण असेल.
परंतु 3 गडी बाद हॅट्रिक घेतल्यानंतर तो क्षण होता ना, तो अगदी tenniscricket.in वरती तुम्ही पाहणार आहात सातत्याने. 45ला 7 चेंडूमध्ये 40 धाबांची आवश्यकता. पटका तर सुरेख खेळ गॅपमध्ये कबरच्या दिशेनं. वैभव चव्हाणने नकार दिलाय. दुसऱ्या राजेंद्र पटवर्धन थोडेसे पडलेत, पण त्यांना सांगावं लागेल, पडतोय पण घडतोय. मैदानावरती एकटाच नडतोय. लढायचं आहे. ही लढाई आहे. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. 45ला 6 अडचणीत सापडलाय संचालक 11चा संघ. तर चिपळूण रायझर संघाने जबरदस्त कामगिरी केली. गाणे घेऊया, सुपरहिट गाण्यानंतर परत येऊया. ऐकूया मधुर संघ. बघतात काय करणार. एक बॅट्समन त्यांचा आउट झाला. आता अर्जुन मैदानावरती आलाय. पार्थ अर्जुन गोलंदाजी मार्कवरती. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच आमच्या बाजूला पडतील. वाईट बॉलचा इशारा. धावफलक धावा 46ला 6. संतोष गांधी यांची वाईट देण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. रिक्वायर्ड डेट 39. अर्जुन गोलंदाजी मार्कवरती. वैभव चव्हाण ऑन स्ट्राईक. ऑन साईडला पूलचा फटका खेळलाय, परंतु एकेरी दुहेरी धाबा घेणार की नाही ते पाहूया. पटवर्धन चेंडू फाईन लीगच्या दिशेनं चाललाय. एकच धाव पूर्ण होईल आणि एकेरीनं धावसंख्या वाढली. धावसंख्या पोहोचली ती 47 वरती. 47 for 6. सुपर बॉलिंग बाय ऑल द बॉलर्स. चिपळूण रायझर्स. प्रशांत वाझेंचा आणखीन एक सुपुत्र मैदानावरती. अर्जुन. वैभव 5. वैभव चव्हाण यांचा स्ट्राईक रेट तितका चांगला नाही आहे, कारण 9 चेंडूमध्ये त्यांनी फक्त 5च धाबा केल्यात. जेव्हा शुभम मैदानावरती बॅटिंग करतो होता तेव्हा निश्चितच पुन्हा एकदा सामन्याला कलाटणी मिळेल की असं वातावरण निर्माण झालं, पण त्याचा विकेट गुलजारने घेतला. गुलजारच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट क्षण आहे. त्याने 4 गडी बाद केले. हॅट्रिक्स. गुलजार गोलंदाज, त्याने बाद केले 4 फलंदाज. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी सज्ज राहा. वशिष्ठ 11 आणि पत्रकार 11. आज सामना समाप्त झाल्यानंतर लगेचच मैदानावरती यायचे. डायमंड 11 फायटर आणि योद्धा 11 उत्तर विभाग. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा सामना असेल. बरोबर या ठिकाणी आता 8:36 झालेत. 3 चेंडू 37 धावांची आवश्यकता. ऑन साईडला चेंडू खेळलाय मिड विकेटला. हा सामना 3 मिनिटं लेट आहे. 2 चेंडू शिल्लक आहे. 8:37 झालेत. 49-7. संचालक 11 बॅकफुटला. तर चिपळूण रायझर्स विजयाच्या उंबरठ्यावरती. बॅकफुट जाऊन चेंडू खेळलाय अर्जुन आणि पार्थ. मैदानावरती आपण बघितलं तर चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. विशेष करून अर्जुनची कामगिरी उजवी आहे. आपल्या वडिलांचा वारसा तो पुढे चालवेल असं वाटतंय. गणेश रनरअप टीम नव्या पर्वामध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना चिपळूण रायझर्स. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, वेल डन. स्पर्धेमध्ये पहिली बैली हॅट्रिक ज्याने घेतली आणि फक्त हॅट्रिक नाही तर 4 शिकार शशिकांमध्ये खुश झालेत. एकत्र काम केलं या सगळ्यांनी. तर गुलजार घ्या.